भारताला वर्ल्ड कप फायनल मध्ये विजय मिळवून देणारी शेफाली वर्मा हिचे संपूर्ण भारतातून कौतुक होत आहे। पण यात शेफाली वर्माला लहानपणी क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रवेश दिला जात नव्हता, कारण ती मुलगी होती। म्हणून तिने मुलाच्या वेशात केस छोटे करून क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला आणि तिने वयाच्या 16व्या वर्षी आणि केवळ 16 आंतरराष्ट्रीय सामन्यातच T20 मधील ती जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली होती। पण 2025 वर्ल्ड कप मध्ये तिच्या नावाला काट मारली होती। पण शेफालीच्या नशिबात काहीतरी खास लिहिलेलं होतं। फायनल मध्ये अर्धशतक झळकावून 2 विकेट्स घेणारी पहिली क्रिकेटपटू ठरली। यात शेफाली वर्माच्या जिद्दीची गोष्ट काय आहे ते आधी वेद.com ला फॉलो नक्की करा। शेफाली वर्माचा जन्म 28 जानेवारी 2004 रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला। तिचे वडील संजीव वर्मा हे क्रिकेट प्रेमी असून ते छोट्या ज्वेलरी शॉपचे मालक आहे। आईचे नाव प्रवीण बाला आहे। संपूर्ण कुटुंब क्रिकेटशी जोडलेलं आहे। वडिलांच्या आग्रहाने शेफालीने 8व्या वर्षी क्रिकेट सुरू केलं, पण रोहतक मधील अकॅडमी मध्ये मुलींना प्रवेश देण्यास तयार नव्हतं। त्यामुळे तिने मुलांच्या वेशात केस छोटे करून श्री राम नारायण क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला। त्यानंतर तिने स्वतंत्रपणे सराव सुरू केला। त्यानंतर हरियाणामधील रोहतक शहरात मुलांच्या क्रिकेटचे सामने होणार होते। सगळे खेळाडू उत्साहाने नुसते फुरफुरत होते। पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच संघातला प्रमुख फलंदाज तिचा भाऊ आजारी पडला। सामना खेळणं शक्यच नव्हतं। वडिलांनी डॉक्टरच्या सल्ल्यांनी त्याला सांगितलं, अशा आजारपणात तुला खेळता येणार नाही। पण त्याच्या शेजारीच उभी असलेली त्याची लहान बहीण वडिलांना म्हणाली, ये तो नहीं खेल सकता, लेकिन उसके जगह पर मैं तो खेल सकती हूँ। कारण तिने बॉयकट केलेला होता। ती मुलांसारखीच दिसत होती। हे प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना तरी कुठे माहित होतं। वडिलांनी लगेच परवानगी दिली आणि आपल्या भावाच्या ऐवजी एक मुलगा म्हणून या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यावर ती वाघासारखी तुटून पडली। आपल्या संघाला सामने जिंकून दिले। हा संघर्ष तिच्या धैर्याची साक्ष देतो। त्यानंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही। तिचा विजयाचा आलेख वाढतच राहिला। त्यानंतर ती देशांतर्गत क्रिकेट आणि IPL मध्ये शेफाली ही हरियाणा संघासाठी तिची निवड झाली। त्यानंतर WPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने तिला 2 कोटी रुपयात विकत घेतले। WPL मध्ये ती संघातील दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली। पण 2025 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिच्या नावाला काट मारली होती। त्यामुळे निवड समितीने शेफाली वर्माऐवजी प्रतिका रावलला प्राधान्य दिलं होतं। प्रतिकानंही तिची निवड सार्थ ठरवत स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती। पण शेफालीच्या नशिबात काहीतरी खास लिहिलेलं होतं। प्रतिका रावल जखमी झाल्यानं उपांत्य सामन्यासाठी निवड समितीनं सलामीचा पर्याय म्हणून शेफालीला निवडलं। उपांत्य सामन्यात तिला फारशी कामगिरी करता आली नाही। अनेकांनी तिला ट्रोल केलं, पण अंतिम सामन्यात त्याचे तिने अक्षरशः सोनं केलं। शेफाली वर्माने वादळी खेळी साकारली आणि भारताला वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये भन्नाट सुरुवात करून दिली। शेफाली सारखी कामगिरी आतापर्यंत कोणालाच जमली नाही। शेफालीने या सामन्यात फक्त 78 चेंडू 7 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 87 धावाची खेळी साकारली। तर तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राइब करायला विसरू नका।